गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? सो आय होप सगळे बरे असतील. सो आज तुम्ही बघत आहात की मी आज खूप सारं जेवण बनवत आहे. सो जसं की तुम्हाला माहिती आहे पितृपक्ष मंथ चालू आहे. सो आज मी हे पित्राचं जेवण बनवत आहे. सो त्यामध्ये बघाल तर खूप साऱ्या भाज्या बनवत आहे. इथे मी भेंडीची भाजी ठेवलेली आहे. पुन्हा इथे ही मिरची मी फ्राय करून घेणार आहे. जर तुम्ही इकडे बघाल तर ऑलरेडी मी गवारीची भाजी टाकली आहे फ्राय करायला. इथे मी छोले शिजवून घेतले आहेत. ऑलरेडी कुकरमध्ये भात लावलेला आहे. पुन्हा मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. सो इकडे बघाल तर कारल्याची पण भाजी बनवणार आहे. मेथीची भाजी आहे. पुन्हा तुम्ही बघाल तर मी इकडे खीरही बनवून ठेवलेली आहे. सो अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या भाज्या आहे मी आज बनवणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवेल. आता तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट सगळं होत आलेलं आहे रेडी. इथे मी छोलेची भाजी टाकत आहे. छोलेची भाजी या साईडला टाकते आणि या साईडला मी इथे डाळ शिजायला ठेवली आहे कुकरमध्ये. इथे जर तुम्ही बघाल तर बटाट्याची भाजी आहे. बटाट्याची भाजी झाल्यानंतर मी त्यामध्ये कारल्याची भाजी टाकेन. ही लास्ट भाजी असेल. त्याच्या अगोदर मी मेथी, गवार, भेंडी ही बनवून घेतलेली आहे. त्यानंतर कोथिंबीरची वडीसाठी मी थोडंसं पीठ हे करून घेतलेलं आहे. सो त्यानंतर मी बनवेन पुरी. सो पुरी बनवल्यानंतर काही मी चपात्या पण बनवेन बिकॉज चपाती ही आम्हाला लागते. कंटिन्युअसली पुरी नाही पॉसिबल. सो म्हणून पुरी बनवल्यानंतर मग मी हे जे फ्राय आहे म्हणजे कांदा भजी आहे, बटाटा भजी बनवणार आहे, पुन्हा मिरची फ्राय करणार आहे. सो पुरी बनवल्यानंतर मी हे फ्रायचे पदार्थ बनवून घेईन. सो आता सगळं रेडी झालेलं आणि तुम्ही आता बघाल तर मी पुरी बनवणार होती पण पुरीचा कॅन्सल करून मी बनवते आहे चपाती. बिकॉज मला फॅमिलीमधून काही फोन आलेला एक. सो फॅमिलीमध्ये काही इन्सिडेंट झाला आहे. सो त्यामुळे आम्ही हे जे आहे नाही करू शकत. सो आमचा हा पूर्ण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. सो लेट्स सी काय होतंय पुढे. सो आता मी ही कोथिंबीरीची वडी न करता डायरेक्टली त्यांना फ्राय करून घेत आहे. तिकडे माझे कांदा भजी, मिरची, बटाटा भजी ही पण फ्राय करून झालेली आहे आणि मी जे चपाती बनवत होती सो चपाती ही कम्प्लीट झालेला आहे. आता फक्त हे लास्टचा पदार्थ आहे. याच्यानंतर ऑलमोस्ट माझं सगळं कम्प्लीट झालं. सो गाईज सगळं काम झाल्यानंतर दुपारी आम्ही थोडा आराम केला आणि त्यानंतर पुन्हा पॅकिंग सुरू केली गोव्याची. ऑब्व्हियसली गोव्याला जाणार आहे माहिती आहे. सो अजून आहे एक 2 ते 3 दिवस आहेत गोव्याला जायचे. पण आम्ही विचार केला की आतापासूनच पॅकिंग करू तर त्यानुसार आम्हाला कळेल की काय कपडे कमी पडतायत कसं पडतात. तर त्यामुळे आम्ही आतापासून पॅकिंग सुरू केली. सो तुम्ही पण बघू शकता माझी पॅकिंग. सो दुपारी जसं तुम्ही बघितलं असेल एवढं सगळं जेवण झाल्यानंतर फायनली थोडा आराम केला आणि त्यानंतर विचार केला की पॅकिंग करावी. पॅकिंग इन द सेन्स तुम्हाला माहिती आहे की गोव्याला जाणार आहे. सो त्यानुसार मी गोव्याची पॅकिंग करते. आतापासूनच करून ठेवली तर मला काय कपडे हे पडतायत त्यानुसार मला कळेल की एक्झॅक्टली किती कपडे घ्यायचेत किती नाही घ्यायचेत. सो मी पॅकिंग करत आहे गोव्याची. So I'm so excited for Goa and जर तुम्ही बघाल तर अजून एक 4 ते 5 दिवस आहेत गोव्याला जायला. नॉट 5 दिवस पण 3 to 4 days आहेत. पण तरी मी आत्ताच पॅकिंग करते बिकॉज इट्स काही वाटलं कमी जास्त सो त्यासाठी. हो. सो अशा पद्धतीने पॅकिंग झाली आहे. ऑलमोस्ट तरी झाली आहे. मध्ये अजून थोडेफार काय वाटलं तर मी चेंजेस करू शकते आणि काही कपडे ऍड पण करायचे आहेत तर ते बाकी आहे. तोपर्यंत गाईज ज्यांनी पण मला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी मला सबस्क्राईब करा कारण की माझे अजून छान छान ब्लॉग येणार आहेत. गोव्याचे ब्लॉग येणार आहेत. गोव्याचे खूप सारे ब्लॉग्स येतील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू. बाय बाय.